नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील वडनेरा जवळील दाभा गाव आज अक्षरशः बुद्धमय वातावरणाने भारावून गेले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे गावात अभूतपूर्व आणि भक्तिमय स्वागत करण्यात आले. बडनेरा येथे सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेर संघ शनिवारी दाभा येथे दाखल होताच ग्रामस्थांनी जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलं. तब्बल 2 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी पुष्पवृष्टी करत श्रामणेरांना अभिवादनही केले. बुद्धं शरणं गच्छामी, जय भीम आणि सबका मंगल या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने श्रामणेरांचे पाय धुवून स्वागतही केले, तर युवकांनी मोटरसायकल रॅली आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील मुख्य मार्ग निळे झेंडे, पंचशील धम्मध्वज आणि फुलांच्या सजावटीने नटले होते. संपूर्ण गावात भक्ती, समता आणि बंधुत्वाचा संदेश अनुभवायला मिळाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक डॉक्टर युवराज मोरे यांनी धम्म हा मानवतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा मार्ग असल्याचंही सांगितलं. समाजातील अंधश्रद्धा, जातीयता आणि अन्याय दूर करण्यासाठी प्रशिक्षित धम्मकार्यकर्त्यांची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. श्रामणेरांनी धम्मदेशनातून पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि भगवान बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा संदेशही दिला. धम्मवंदना आणि धम्मसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दाभा गावातील या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यामुळे श्रामणेरांचा उत्साह द्विगुणित झाला असून धम्मप्रसाराच्या चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रकाश बोरकर यांनी सांगितलं. दाभा गावात झालेला हा भक्तिमय आणि प्रेरणादायी सोहळा केवळ स्वागत कार्यक्रम नव्हता, तर समता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारा धम्माचा जागर होता. यावेळी भंते नागसेन यांच्यासह भंदत आनंद, प्रज्ञा धनगर, शीला धनगर, इंदू चक्रे, रंजना टेंभुर्णे, सतीश गोपनारायण, मीना ढोके, अस्मिता मोहोळ, कमला वानखडे, संबोधी बांबोडे, अर्चना उके, सविता दुपारे, उज्ज्वला मोहोळ, वंदना तेलमोरे, सरिता किर्दक, ज्ञानेश्वर किर्दक, गजानन खळसे, राहुल ढोके, कल्पना कावडे, रोहिणी देवरे, रोशनी देवरे, हर्ष हुमने, उज्ज्वल चौरे, नमन देवरे, मंगला पंडित, सविता चक्रे, सारिका वानखडे, रामराव बोधणकर, विनोद कोचे, दीपक ढवळे, अजय खळसे, महादेव वसुकार, मनोज गवई, अलका डांगे, अनुराधा कोचे, अस्मिता साखरे, अरुण माहुरे, एकनाथ रंगारी, केवलदास मेश्राम आदीची उपस्थिती लाभली होती. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा बडनेरा महिला, पुरुष आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं गेल्या 10 दिवसापासून श्रामणेर शिबिराचं आयोजन या ठिकाणी यशस्वीरित्या बडनेरा शहरात पार पडत आहे. याचा सांगता समारोह येत्या 27 मे 2026 रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याकरता मुंबईवरून शाक्यपुत्र राहुल भंतेजी उपस्थित राहणार आहेत प्रामुख्यानं. तसंच आपल्या संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय सरोदे साहेब देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. राज्याचे संघटक विजयकुमार चौरपगार साहेब हे देखील मार्गदर्शन करणार आहेत 27 तारखेला. हा सर्व कार्यक्रम इथल्या बडनेरा शहरातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिला उपासिका, उपासक यांच्या सहकार्याने, विविध ठिकाणच्या बुद्ध विहारांच्या सहकार्याने अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. एकंदरीत 41 श्रामणेर या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. निश्चितपणे रमाईच्या स्मृतिदिनाच्या पर्वावर आई रमाईला मानवंदना म्हणून 26 तारखेला कॅन्डल मार्चचे देखील बडनेरा शहरामध्ये आयोजन केलेलं आहे. निश्चितपणे हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. जय भीम, नमो बुद्धाय. कपिल बुद्धविहार, अशोकनगर, बडनेरा या ठिकाणी दिनांक 18 मे 2026 पासनं भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर आणि बडनेरा शहर यांच्या आयोजित श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि या 10 दिवसापासनं आदरणीय युवराजजी मोरे सर हे केंद्रीय शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या सगळ्या श्रामणेर संघाला करत आहेत. आणि अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर हे सुद्धा मधून आढावा घेत आहेत, सर्व नियोजन बघत आहेत. त्याचप्रमाणे या श्रावक संघाचे नेतृत्व नायक, संघनायक आदरणीय भंते नागसेनजी
हे सुद्धा श्रावक संघाला मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये सामने नियोजनामध्ये पार पडत आहे आणि या सामनेर संघाला बडनेरा शहरातील तसेच बडनेरा शहराच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यामधून अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे शिबिर दिनांक 27/5/2026 संपत आहे आणि त्याचा भव्य दिव्य सोहळा धम्म मेळावा 27 तारखेला याच ठिकाणी कपिल बुद्धविहार बडनेरा येथे आयोजित केलेला आहे. सर्वांना जय हिंद.